आज रोजी आमची सहल जाणार आहे, तर योद्धा करिअर अकॅडमीतर्फे ही सहल आयोजित केली आहे. योद्धा करिअर अकॅडमीचे संचालक आकाश सर सोनवणे त्यांनी ही सहल आयोजित केलेली आहे. तर सर्वात प्रथम आम्ही आमच्या गावावरून अकॅडमीवरती पोचलोय. तर आमची बस आली आहे. यानंतर सर्वात प्रथम बसचे पूजन करून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सर्वजण आपापल्या जागेवर बसल्यानंतर बसमध्ये सर्वात प्रथम साऊंडची सिस्टीम असल्या कारणाने काही जण नाचत होते, तर काही जण जागेवरती बसलेले होते. असे एन्जॉय करत आम्ही सर्वजण मस्त आमचा पुढचा प्रवास सुरळीत करत होतो. बस बाहेरील मस्त रम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही सर्वजण प्रवास करीत होतो. 1-1.5 तासानंतर आमची बस एका ठिकाणी थांबली होती. ते थोडं फ्रेश होऊन आम्ही पुन्हा आमचा प्रवास करत होतो. लवकरच आम्ही पोहोचणार. लेण्याद्रीचा गणपती या ठिकाणी आम्ही या पायथ्याशी आलो आहे. तर आम्ही सर्वजण ग्रुप मिळून हा प्रवास सुरळीत पार करू राहिलो आहे. तर आमची संपूर्ण टीम या ठिकाणी प्रवास करताना दिसत आहे. सर्वजण मस्त फोटो काढत वरती चालले. अडीच काढू का? गौरी नंदन गजानना, गिरिजा नंदन निरंजना, पार्वती नंदन शुभानना, शुभानना पाही प्रभो मा पाही प्रसन्नाम. अष्टविनायकातला 6वा गणपती म्हणजे लेण्याद्री येथील गिरिजात्मज. गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र. आज आपण या गिरिजात्मजाचे दर्शन करूयात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावापासून हे मंदिर अवघ्या 7 किलोमीटरवर असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बौद्ध लेणीत वसलं आहे. लेण्याद्री हे अष्टविनायकापैकी एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश पुराणानुसार देवी सतीनं पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीनं स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली. गणपतीनं या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मज या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिला. या अवतारात त्यानं अनेक दैत्यांचा संहार केला. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. मंदिर अशा पद्धतीनं आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत मंदिरात विजेची आवश्यकता भासत नाही. मूर्तीची सोंड डावीकडे असून मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे